गुड मॉर्निंग गाईज अँड फॅमिली. आज भाऊबीजचा दिवस. भाऊबीज करून आज निघालोय. आज असा प्लॅन ठरला आहे की आपण निघालोय गोव्याला. सध्या तरी एकटाच आहे, अनिकेत आणि वैभव साताऱ्यातून येणार आहे. पहिलं मेन काम म्हणजे आपल्याला आपल्या गाडीची नंबर प्लेट चेंज करावी लागेल. कुठलेली आहे फ्रेम बरोबर नाही वाटणार तुला, नाही तर मग फ्रेम नवीन भेटून बरोबर. आलोय आता आपण नंबर प्लेट चेंज करायला. आपल्याकडे ऑलरेडी नंबर प्लेट आहेत. जस्ट कवर चेंज करायचं की डायरेक्ट नंबर प्लेट लावायची. हा डिसिजन चालू आहे धीरज सोबत. मी काढली आहे. मी रात्री व्हिडिओ बघितले. ओके, तर गाईज नंबर प्लेट चेंज केली आहे. तर आपण अनिकेतकडे चाललो आहे. अनिकेत येऊन मग आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर लेट्स सी. अनिकेतच्या घरी आलो आपण आता. बॅग आवरतोय तो. जस्ट निघूया 1-5 मिनिटात. गणपती बाप्पा मोरया. ओके, चला अनिकेत आलाय. तुम्हाला मगाशीच म्हटलं घ्यायला चाललोय. तर करूया आमची जर्नी. स्टार्ट करतोय आम्ही. अपडेट तुम्हाला लवकरच सांगू. ओके, तर बॉयज आपण कात्रजच्या बोगद्यात पोहोचलोय अशा प्रकारे. आणि अनिकेतचे 2 शब्द होते आता, ते ऐकून मला थोडं भरून आलं की तो म्हणे मी खूप हँडसम दिसतो. थँक्यू. तर पोरी पटतील. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? थोडं आता अंधार आहे, थोडा दिसत नाहीये तो. आणि थोडा लाईट पडल्यावर त्याच्यावरती मे बी चमकेल तो. आता फ्लॅश जरी चालू केला तरी मला डाऊट आहे दिसेल. बघूया आपण बोगद्यातून बाहेर गेल्यावरती नेमकं त्याचं रिॲक्शन आम्हाला तुमच्या जाणून घ्यायच्यात. बघूया. ओके, तर फॅमिली आम्ही सातारा क्रॉस केलाय. नेक्स्ट स्टॉप आमचा जो आहे तो कोल्हापूरचा असणार आहे. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा चा बेत बनवलाय. तर वरक हॉटेल आहे तिथे. दरवेळेसचा स्टॉप आहे. जेव्हा आपण कोल्हापूरला जातो त्यावेळेसचा तो आमचा स्टॉप असतो. लेट्स सी. ओके, सो गुड इव्हनिंग. तर आम्ही सध्या कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. तर तुम्हाला म्हटलं कोल्हापूरमध्ये डिनरचा प्लॅन केलेला आहे. तर परक म्हणून हॉटेल आहे, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जस्ट पोहोचलो आहे. तर बघूया पुढचा प्रवास. सिटीच्या सुरुवातीला खड्डे असले की थोडं सिटीचा जो काय म्हणतात त्याला, फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात ना, थोडंसं फरक पडतो. बट पहिल्यापासून कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर या सिटी माझ्या फेवरेट राहिल्यात. तर त्याच्यामुळे या गोष्टींमुळे मला काही फरक पडत नाही असं बघायला गेलं तर. ओके, चला. ओके, तर मित्रमंडळी आपण पोहोचलोय परखला, कोल्हापुरात. मस्त तांबडा पांढरा. ॲक्च्युली 7:15ला चालू होणार आहे त्यांचं. आपण 15 मिनटं आधी आलो. तर अनिकेत आहे पुढे. हे परक हॉटेल तुम्ही पाहू शकता. आणि अंड्या जॅकेट घालून पळतोय. तोपर्यंत फ्रेश होऊ आणि मिळेल. तर बॉईज आता परकला आम्ही चिकन तांबडा पांढरा मस्त खायला थांबलोय. भेटूया खाऊन झाल्यानंतर. ओके, तर मित्रांनो आपण कोल्हापूरच्या जोडीला आलोय.
हा अनिकेत एक गांजा पिऊन गाडी चालवतोय का काय कळा ना मला. गाडी इथपर्यंत चालवत आणली आहे आणि हा मला विचारतोय की गाडीची चावी तू घेतली आहेस का. काय मला वेळ लागा नाही असं काय कळा ना. आता जुडिओला आलोय. स्लीपर घ्यायचा प्लॅनिंग होता. ॲक्च्युली शूज घेऊन आलोय. तर स्लीपरमध्ये थोडंसं कम्फर्टेबल व्हावं म्हटलं. तर आपण एक्झिट इथून आहे अनिकेत, पलीकडच्या साईडने जावं लागेल आपल्याला. अनिकेत डिनर नंतर मला वाटतं तुला चिकन चढलंय वाटतं. मला जेवण करतो. जेवण चढतं. जेवण कधी चांगलं बसतं. अरे बाप, म्हणून तुला सांगतो मी गांधीनगर गांजा कोण पिले आता तुम्हालाच माहिती आहे. गाडी चालवत हा आलाय आणि मला विचारतोय चावी घेतली का गाडीची. तर याला इथं मारू की घरी नेऊन मारू काय कळा ना मला. लोक सुद्धा हसायला लागले. काय करावं काय कळा ना. ठीक आहे चालेल, भेटतो तुम्हाला शॉपिंग नंतर. हो मस्त लाईट येते आणि तर बॉईज आपण चप्पल घेतली आहे. बिल करून निघू. बाकीच्या सेक्शनमध्ये फिरत बसल्यावरती विनाकारांचे खर्च वाढतात. हा जुना अनुभव आहे त्याच्यामुळे त्या अनुभवालाच गृह्य धरून आपण चप्पल घेऊन आपण पांढरी अशी सुंदर चप्पल. पांढरी अशी अनिकेतच्या शर्ट सारखी नट तोंडासारखी चप्पल घेऊन निघालोय आपण. आणि टोटल बिल जे झालंय आपलं 280 रुपीज आपण बिल करून निघालो. 278 चप्पल. जर अनिकेतचं ऐकून थोडं आतमध्ये अजून गेलो असतो तर हे 200चं मला वाटतं 800 वरती गेलं असतं 100%. या प्रकारे गाडी ठोकली व्हिडिओ काढला. या प्रकारे प्रकाशने टी शर्ट उलटा घातला आहे स्टुडिओ समोर. उलटा घातलाय त्याला काय नैसर्गिक येते. आता शर्ट चेंज केलाय थोडं कम्फर्टेबली होऊन चप्पल विप्पल घालून. नाही का चप्पल नीट बघा चप्पल चालते. चला आताच्या काकांनी यांची इथं गाडी ठोकली. यांच्या गाडीला तर काय झालं नाही पण माहित नाही त्यांच्या गाडीला काय झालं. पण ठोकली बाई गाडी ठोकली. तो काही मिटवून डिनर करून चप्पल घेऊन सगळं झालंय. आता नेक्स्ट स्टार्टर जो मारतोय आपण तो डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप गोवा. लेट्स सी कसा अनुभव राहतोय. यस अनिकेत हाऊ द जोश. हाय सर. हाय व्हेरी हाय. ओके चला बॉयज आपण कुठं आलोय काय वाचताय ना. गडिंगली अनिकेत थोडं सांग यार. काय नाव ते. गडिंगली. आपण इथं पोहोचलोय सध्या. तुम्ही समजून घ्या. तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तुम्हाला वाचता आलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो इथं. छत्रपती शिवाजी महाराजांची मस्त मूर्ती आहे. जय शिवराय. आणि अशा प्रकारे आपण चाललोय. ॲक्च्युली मी आता 2-3 गाड्यांचं बघितलं. खालचे फॉग लॅम्प व्हाईट कलरचे असतात आणि वरचे लाईट येलो कलरचे असतात. व्यवस्थित वाटत नाही ते. ॲक्च्युली चांगलं नाही दिसत. म्हणजे गाडीचा लुक जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे विषय असा आहे की 2 मिनटं थांबा तुम्हाला सांगतो मी. आत्ताच आमचं एक सांगण्याची गोष्ट अशी म्हणजे आत्ताच मागं घाट होता. मला काही व्हिडिओज नाही दाखवू शकलो. व्हिडिओज न दाखवायचं कारण एकच, व्हिडिओ काढणं डोक्यात आलंच नाही कारण फाटलीच एवढी होती. काकूंची भीती होती आम्हाला. पांढऱ्या साडूवाल्या काकूंची भीती होती. मनामध्ये विचारित होते पण देवाचं नाव घ्या घाट क्रॉस केला. त्याच्यामुळे आता कुठेतरी जाऊन आम्हाला गडिंगली काय नाव काय ते नाव पण वाचते. आणि तुम्हाला मी दाखवलं मागं. तुम्ही मला वाचून एकदा थोडासा प्रोनाऊन्सिएशनचा जरा DM करा म्हणजे ते व्यवस्थित होईल. घाट क्रॉस झाल्यानंतर या गाड्या दिसतात आणि लोक दिसतात. असं वाटतं हां हे जग आहे. ज्या वेळेस आपण घाटामधून जात असतो मागे पुढे गाडी नसते. त्याच टायमिंगला आमच्या अनिकेतमध्ये खास एवढा मोठा किडा आहे त्याच्याकडे. तर किडा असा जागृत झाला की आपण गाणे बंद करू आणि रस्त्यावर फोकस करू. अशा गोष्टी करत नका जाऊ तुम्ही. मी मस्त गाणे लावा, जोरात गाणे लावा, ते बेटर राहतं. आयुष्य चांगलं जगतं माणूस. आयुष्य वाढतं त्यांनी. ओके सो गुड इव्हनिंग. आता राहिलेले आहेत 19 किलोमीटर. शेवटचे 19 किलोमीटर असे जीवावर आलेत. काय सांगू तुम्हाला. अनिकेत काय 2 शब्द. मी दमलोय. अरे एवढं
लवकर दमलाय, बसू बसू बसून बसून दमलाय हा. इथं गुडगा पार गेलाय क्लच दाबून दाबून. ठीक आहे, शेवटचे 19 किलोमीटर थोडेसे जड गेले. प्रत्येक ट्रॅव्हलिंगमध्ये या गोष्टी होतच राहतात. जल्लोष असतं निघताना आणि परत पोचता परत वाट लागते. ठीक आहे, मोटिवेशनसाठी व्लॉगिंग चालू केलं आहे आपण. लेट सी. रस्ता पण पूर्ण सामसूम आहे, तसं तुम्ही बघू शकता. अपशब्द नाही, ब्लॉगिंगमध्ये अपशब्द नाही वापरायचे, कारण पब्लिकला आपण इन्फ्लुएन्स करणार आहोत. तर मग त्या गोष्टींना आपण प्राधान्य नाही देणार. हे काही इथिक्स आपल्याला पाळावं लागतील याच्यामध्ये, तर ते नक्कीच पाळू. ओके, थँक्यू. ओके, सो गुड मॉर्निंग पीपल्स. आता आम्ही सकाळी चहा पाण्याचं थोडीशी सोय करायला निघालो आहे. रात्री खूप उशीर झाला होता. पोचता फ्रेश होऊन थोडीशी रेस्ट केली, थोडीशी दारू पिली. आणि नाही दारू नाही. त्याच्यानंतर मग रेस्ट केल्यानंतर सकाळी फ्रेश माइंडने उठलो. आणि आता सध्या हरंबोळच्या मार्केटमध्ये थोडासा राऊंड मारतो. ब्रेकफास्ट नाश्ता दोन्ही एकच गोष्ट आहे, करून निघू. नेक्स्ट ऑफिसचे थोडे छोटे मोठे काम आहेत, ते उरकून पुढचा प्रवास सुरू करूया. बघू शकता आता मी तुम्हाला मार्केट दाखवतो बाकीचं. आपण छोटीशी शॉपिंग केली आहे. खादीचा शर्ट घेतलाय आणि निघालोय. आपले दोन मित्र आहेत, दोन. अनिकेत सरांचा एक प्रश्न आहे. सोन्याचं शर्ट आणि सोन्यासारखं कार्ट, मित्र महत्वाचं काय? सोन्यासारखा मित्र महत्वाचा आहे आणि पॉईंट कार्ट नाही, मित्र महत्वाचा आहे सोन्यासारखा. मला तर असं वाटतं. ठीक आहे, आलेला आता फिरतोय गोव्याच्या गलियामध्ये. पण आता निघून आम्ही बघूया पुढचा प्लॅन. ओके, तो गाईज आजचं स्टे आपलं हॉस्टेलमध्ये असणार आहे. आणि हे हॉस्टेलचं आय गेस हॉल आहे. इथं कॉमन सिटिंग आणि चिल आउट प्लेस म्हणू शकतो आपण. सध्या बसलो आहे आपण इथे आणि बघूया. असं माझं आता असं म्हणणं आहे, म्हणजे असंच करणार आहोत आम्ही ॲक्च्युली, की गाडी आता स्टार्टर तेव्हाच मारायचं, तेव्हा निघायचं आहे आपल्याला. कारण गाडी चालवून तर खूप वैताग आलेला आहे. पुढे जायचं असेल तर आपण स्कूटी घेणार आहे, त्याच्यामुळे ते बेटर राहील. आणि ते मी जवळजवळ 2 तासापासून वॉशरूम ब्रेक कंट्रोल केला होता. असा कंट्रोल केला होता की आता तो म्हणत होता, प्रकाश माझी पिशवीच फुटते. आणि की तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? लोकल समजून हेल्मेट हात लागेल, 2 लागतील. एक गोव्यात एकच ना. अच्छा, पैसे आत्ता देऊ, सगळे देऊ. सध्या आपण स्कूटी घेतली आहे रेंटनी, कारण कार घेऊन चालून वैताग आलेला. आपलं थोडंसं ॲडव्हेंचर आणि एवढ्याच अशा बीचेसला जर जायचं म्हटल्यावर, आपल्याला डन बीचेसला जायचं म्हटल्यावर तर आपल्याला स्कूटीच प्रेफर राहील. तर चालू आहे एन्जॉय. दोन्ही हाताने धर, नाही तर गाडी सटकेल भाऊ. गाडी सटकेल. आणि ती थोडीशी घाबरला.
आता आम्ही गोहन स्पाईसमध्ये आलेलो, जस्ट चाललेलो, खूप जोराचा पाऊस येत होता म्हणून, आणि आम्हाला इच्छा झाली की काहीतरी फिश खावं म्हणून, आणि ती इच्छा झाली आणि म्हणजे दिसलं तर थांबावं म्हटलं. आम्ही त्याला फक्त म्हटलं आम्हाला टेस्ट करायची आहे, आणि आम्हाला इथं जस्ट केलं रवा फ्राय. 700 रुपये घेतले. 600 रुपये घेतले म्हणतो, आणि घेतले असते मे बी. ओके. आणि त्याने आणून दिले, पण आम्हाला खूपच असं वेगळंच फील व्हायला लागले. बाकीचा ॲम्बियन्स बघता राहिलं होतं. ठीक आहे, त्याला काय चालायचं. खा बाबू, खा बाबू, खा. गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही मॉर्निंगला सेकंड डेला ब्रेकफास्टसाठी आलो. जॉस म्हणून ऑर्डर केली नाश्ता. तर ऑर्डर केलं करून आता नेक्स्ट स्टेप जवळपास ॲम्बियन्स हॉटेलचा तुम्ही बघू शकता. ब्रेकफास्ट करून बीचवरती थोडंसं वॉकिंग. फर्स्ट मेन्यू चहा विथ पुरी भाजी. त्याला खूप जरा जास्तच फाईन दिसतं. वजन करून मैद्याचा गोळा घेतला वाटतं. परफेक्ट त्या साईजमध्ये दादा पुरी लाटली. एवढी प्लेन. चीज ऑमलेट चीज ऑमलेट. एक चीज ऑमलेट. चीज ऑमलेटची फरमाईश झाली. हॅलो गाईज. दुसरा Okay, so we are at Bangalore beach and exploring the things. इथे वरती टॉपला कोणता फोर्ट आहे निकेत? चापोरा फोर्ट. चापोरा फोर्ट ॲज यू सीन दिल चाहता है मूवी. So next plan is visiting that fort. Let's see. We'll click some pictures at this beach and then we will plan for the Chapora fort. So not that much crowd here, but feeling good actually. Okay. प्रॉब्लेम आहे आणि की तुझा चांगला हार्ट काढत होतो. हां बोतो आकडा मी प्रॉब्लेम काय लिहितं मला लिहू दे. काय झालं? आता मी नाव लिहित होतो चांगलं की बाबा अनिकेतला दाखवायला की बाबा मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो असं. ते काय याला झ्यापणच. माझं नाव नको लिहू, माझं नाव नको. तुझं स्वच्छ प्यार नाही का? नाही तू आहेस. अच्छा असं. ठीक आहे चालतंय. तू स्वतः नाही लिहिलं म्हणून रागा. थांब आता मी लिहितो. हे तू कोणाचं तर लिहिलंय बघ नाव. इथं कोणाचं तरी नाव लिहिले. ठू ए कावळे. तुला नाही रे, त्याला चाललंय आता. तिथं डेअरीवाला माणूस लय मोठी डेअरी त्याची. ते बघा, तुम्ही बघू शकता किती फॅट आहे त्याच्या बॉडीवर. ठीक आहे, इट्स फिलिंग गुड. द कपल आहे इथं. काहीतरी यांचं साठं चाललंय. खड्डा खांदलाय आणि डोंगर तयार केलाय. ते हातवर करून काच म्हणतात आता आयुष्यामध्ये. चाललंय आता. हे इथं बघा, हे पिल्लू कसं करते, खेळते फार मातीमध्ये. आजीसोबत कोण नाही आपण वाटतं. आजोबा खांद्यावर हात ठेवलेले वाईटा गेला वाटतं आजीने आजोबाला. ते कसं कपल मजा करते. इथं पाण्याचं टपकं आहे. ओके, आपण थोडं पुढं चाललोय शांत ठिकाणी. अनिकेतचा संसार काढलाय. हे अनिकेतचा संसार आहे पूर्ण. त्याच्या घराच्या बाजूला इथं नारळाचं झाड आहे, त्याचं घर आहे, त्याच्या घराच्या मागं मोठा डोंगर आहे, डोंगरातून नदी चालली आहे. हा अनिकेत आहे आणि हे कोणीतरी हाय एस वरून नाव एक्सप्लोर नाही करत. ठीक आहे, पण त्याच्या घराच्या पुढंच एक खड्डा तयार झाला आहे. त्याच्या आईला काय झालं का अंडे. असं आहे हा अनिकेतचं. अनिकेत आणि त्याची बायको सुखी संसार. अरे थांब, त्याचं पूर्व काढायचं राहिलं. त्याचं पूर्व काढू आपण. त्याची केस अशी काढू आपण.
हे अंड्याचं पोरग. आता झाली फॅमिली कंप्लीट. अजून एखादं पाहिजे पोरग. बस हम दो हमारे दो असते. एकच आहे. हा अजून एक काढायचं आहे का? मीच काढू का? काय लागा तू इकडून धाव. हे अंड्याचं दुसरं पोरग. हे अंड्या बघतोय आता कसा मोठा एवढा मोठा संसार उभा केला यांनी. तर बघू शकता तुम्ही. यस थोडंसं जास्त चढ आहे. हा म्हणतोय एवढा चढ आहे माझी फुफ्फुस खराब होते. आहे चापोरा फोर्ट पोचलोय वर. अनिकेतच्या कपाळात अनिकेतचा फुफ्फुस कपाळात जाता जाता राहिले. शेवटच्या 2 पायऱ्याला तर आई शपथच बोलला. पण आलावर त्या अशा पद्धतीचा चापोरा फोर्ट आहे. आणि त्या मूवीच्या सीनसाठी लोक सेम क्रिएट करायचा प्रयत्न करतात. पण त्यांना काय माहिती त्यांचे तोंड. आत्ताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं पण आमचं लोकेशन जे होतं तिथं आम्ही होतो. तिथंच आलो आहे वरती. थोडासा सॅनेरिओ चांगला दिसतो इकडला. फोटो काढण्यावर जास्त प्राधान्य नाही देते. सर्व नजर आम्ही डोळ्यांमध्ये थांबवतो. प्रयत्न करतोय तुम्हाला सगळ्यांना हा चांगला नजारा दाखवण्याचा. आणि काय 2 शब्द मूवीबद्दल सांग जरा. मूवी मी पाहिली नाही. फक्त फोटो पाहिला होता. फक्त फोटो पाहिला होता. इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. अच्छा त्याच्यामुळं मग इथं गर्दी एवढी वाढली का? आलं तर बघून घेऊन म्हटलं कसं आहे. हां हां हां. पण ती जागा काय भेटली ना तिकडे फोटो काढायला. ती जागा आता तिथं लोक एवढी गर्दी केली आता कोणती काय ते बघ. एकदा इंस्टाला व्हायरल झालेला फोटो कुठे नाही त्याच्या हिशोबाने बघू आता. सिनेमॅटिक व्हिडिओ ट्राय करतोय मी. कसं येतोय बसलंय माकडा मानी येते त्याला. खूप खूप कर एकदा. घामाघूम झाला. घामाघूम झालं आहे. चांगलं आहे. ओळमध्ये येऊन थोडंसं वर्कआउट झाल्यासारखं फील होतं आहे. हॉटेलला इन द सेन्स आम्ही गाडी तिथेच लावली कारण आम्ही 2 व्हीलरवर फिरतोय. ट्रॅफिक बघता काळाची गरज आहे 2 व्हीलरवर फिरणं. होत्या ज्या पद्धतीने स्कार्फ बांधले. न्यूझीलंड म्हणजे काय एक्स्ट्राऑर्डिनरी टाईप. हो माय गॉड. थँक्यू जीसस. मेरा येसू येसू मेरा येसू. ब्लॅक बॉल. तुझी स्किन तांबडी आहे. तांबडी चमकतेला म्हणून आता लाका लावून आहे रे पाहिजे राहून. इंडियन कोणी बघा. हां म्हणून तिथं कोणी बघा ना तुला. हो का. आता मी काही सांगू यायचं होते नाही लोकांना. हां पिक्चर दिसला म्हणून कळलं काय.
आम्ही चाललोय राफ्टिंग करायला. जॅकेट घातलंय सेफ्टीसाठी. हे असं राफ्टिंग आहे. काही जॅकेट चाललोय राफ्टिंगला चाललोय आता. पुढे या राफ्टिंग करतोय. हे असे पुढं मागं करायचं असतं. पुढं मागं नाही म्हणजे पुढे जायचं असतं. कायाकिंग म्हणतात. कायाकिंग. कायाकिंग. ओ थँक्स फॉर द अपडेट. कायाकिंग म्हणतात. काळ्या किंग. काळ्या किंग. हळू भाई चांड्या झाडात घुसला होता. इथे पुराणं काहीतरी किल्ल्यासारखं आहे. फक्त दरवाजा आहे, मागे खोली आहे. तिथे आम्ही जरा फोटो काढायला आलो. केस सेट करतो थोडेसे. तरी सुंदर तर दिसणार नाही. काय आता काय करायचं सुंदर दिसून. तुला माहिती आहे अनिकेत एक हे थॉट. आफ्टर 30 माणूस सुंदर किंवा कुरूप नसतो. माणूस श्रीमंत किंवा गरीब. बात सही आहे गलत आहे. ओके तो गुड इव्हनिंग पीपल्स. निघालो आहे रिटर्न बॅक टू पुणे. सध्यामध्ये एक साताऱ्यात स्टॉप घ्यायचा चाललाय प्लॅन वैभवच्या घरी. त्याने आपल्याला गोव्यासाठी टांग दिली होती. तर अजून त्याच्यापर्यंत पोहोचायला मे बी आपल्याला आता सध्या वाजलेत 7:45. अप्रॉक्सिमेटली 6 तास लागतील त्याच्यापर्यंत पोहोचायला साताऱ्यात. जर ट्रॅफिक नाही भेटलं तर वेल अँड गुड. चलते रहो, मंजिल अपने आप मिल जाएगी असा विचार करत निघालो. चलो मिल जाए. मी डिनरसाठी थांबलो घाट क्रॉस करून. फिश थाळी मागवली. इट्स बेटर. ते हॉटेल चैतन्य म्हणून आहे. ॲम्बियन्स पण चांगला आहे आपल्याला तसं बघायला गेलं तर. आता जेवण करून निघालो आहे कराडच्या दिशेने. सातारा कराड. जेवण मस्त होतं बट थोडंसं तोंड आलंय म्हणजे जीभ साईडने काय आता तुम्ही इंग्लिशमध्ये तोंड आलेलं काय म्हणतात माहीत नाही मला. ते आल्यामुळे थोडासा त्रास झाला जेवताना. खाल्लं जबरदस्ती. आणि घेतलं पण एवढ्या उचक्या लागल्या जेवताना. जसा शेवटचा घास संपला तशा उचक्या बंद झाल्या. आणि त्याच्यामुळे थोडंसं जेवणावरती प्रॉपर लक्ष नाही लागलं. जेवल्यानंतर आईस्क्रीम खाल्ली. थोडं बरं वाटलं. ओके चालेल. आता सध्या रस्ता असा आहे तुम्ही बघू शकता एवढ्या अंधारात यात चाललेले आता तुम्ही बघितले असेल. याच्यामध्ये कशी हिंमत येते भाई ब्रो. इट्स व्हेरी डेंजरस. आणि तुम्ही बघू शकता काय ते मला 4 तास दाखवते. तर नॉन स्टॉप गेलो विदाऊट मी स्टॉप. तर पोहोचू आम्ही 1-2:45 पर्यंत. रेस्ट करून मग मॉर्निंगला निघण्याचा प्लॅन आहे. कराडवरून मॅक्सिमम 2-2.5 तासात आम्ही पुण्याला पोहोचून जाऊ. असं थोडं ऑफिसचं वर्किंग येऊ द्या. सो एक्साइटमेंट आहे आफ्टर दिवाळी वॅकेशन की ऑफिसमध्ये करण्याची जाण्याची मजा येणार आहे. आफ्टर दिवाळी होप सो देर विल बी लॉट्स ऑफ चॅलेंजेस अँड लॉट्स ऑफ opportunities are there, so let's see. Okay, good morning. रात्री 2:30 वाजले पोचता. सकाळी उठून ब्रश वगैरे केला. हा वैभव आहे. याने बी बघायला टांगली होती. आता आवरले तर निघायचं प्लॅनिंग आहे. बॅग वगैरे पॅक झालं. तो म्हणत होता आंघोळ नाही करत. बसलो आता आंघोळ करून. चॉकलेटी शर्ट घातलाय. जरा चेक्स तर दिसते. जरा बरं दिसते. दादा हे लंडन पासून आले काही टी शर्ट. लंडन पासून आलंय का? आहे मग जरा चांगलंच आहे बनायचं. क्वालिटी लंडन वरून शर्ट आलं पण पॅन्ट पिंपरीतली दिसते. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही चालायचं. तर निघालोय
वैभव शेठ आमच्यासोबत येत आहेत मागं पुढं. बॅगी वगैरे घेऊन चाललोय मस्तपैकी. बॉटल फुटल का माझं? नाही नाही, तुला दिसलं पाण्याची बॉटल नाही फुटत आणि घेत ते समजून घेतो. आणि ते हे जे हा साईड बॅग पुढं ते खाली इथे दिसतं. हे वैभव शेठचं घर आणि हे वैभव शेठ नारळ वेगळे आहेत. वैभव शेठ ते चालले तावत वैभव शेठ आहे बघा. इथून हायवे जातो हा, इथून 70 किलोमीटर पुढे सरळ गेलं की चिपळूणला लागतो. बघतो काय रे, जगदमला थांबलोय आम्ही आता जेवायला. आणि तिथे वैभव आहे आणि वैभव चालू पण केलंय. मोठ्याने बोलायचं असतं जरा, जोरात बोलायचं असतंय. जोरातच बोलतोय की, अजून किती जोरात बोलतोय. असं जोरात आलं. वैभव म्हणतो जोरात बोलायचं असते. त्याला लॉगिंगचा लय अनुभव आहे वाटतं. ठीक आहे, प्रत्येकजण आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या आपण, बाकीच्या काही सोडून द्यायच्या असतात. म्हणून असं घ्यायचं. हे असं असतंय ठीक आहे चालते. तुम्हाला आता मी जरा मटनवर पण फोन करतो. फोन नाही करत म्हणजे पुढचा व्हिडिओ टाकतो. जरा चिकन खायचा मूड नव्हता, आता मटन थाळी मागवले. मटन थाळी, मटन थोडंसं प्रोटीन जास्त असतं चिकनपेक्षा आणि हीट कमी असतं, त्याच्यामुळं बेटर आहे. थोडी भाकरी तुरण्याची ट्रेनिंग चालू आहे याची. जरा गावरान कोंबडी त्याच्यामुळे भाकरी तुरायला जरा त्रास होतोय. हे बोट लांबट आहेत ना तुझे, त्याच्यामध्ये तिखट लागलं गुजरात खाल्लंय आणि थोडं थोडं ठेवलंय शिल्लक. आता एवढं आळणी संपव म्हणते. संपायला काय नाही, त्याचं पोट करावं लागेल. त्याचा असं पॉसिबल आहे का? आणि बाकी जेवण नाही बघा. एवढं आळणी संपून कुंडाची गर्दी बघतो. टेस्ट किती काय असेल. तर आता आपण क्रॉस केलंय मागचं खेड शिवापूर आणि एंट्री केली पुण्यात. पुण्यात एंट्री केल्या केल्या तुम्हाला पहिला ब्रिज लागतो तो नवले ब्रिज. तर ह्या नवले ब्रिजची जी परिस्थिती आहे, बोबडी वळती आहे. नवली ब्रिजची जी परिस्थिती आहे ही तुम्ही बघू शकता. सध्या इथं टू व्हीलर जायला पण जागा नाही. आपण स्मार्ट मूव्ह घेऊन आपण सर्व्हिस रोडनी गाडी टाकली आहे. लेट सी पुढे काय होते तुम्ही बघू शकता मॅपमध्ये. चाललोय आता आपण. या ब्रिजचं नाव मला वाटतं थोडं चेंज केलं पाहिजे. नवले ब्रिज काढून त्याला ते चला शुक्रान अलविदा मासलामा. टेक केअर, डू वॉट एव्हर यू वॉन्ट माय लवली फ्रेंड्स. ओके, तर बॉईज आपली ट्रिप इथंच एंड झालेली आहे. आपण घरी आलो, गाडी पार्क केली आहे आणि आता कामाला सुरुवात करतो. आता भेटू आपण डायरेक्ट पुढच्या दिवाळीला. ओके बाय.